ही मेथी मलाई मटर मस्त क्रीमी, दाटसर, अगदी परफेक्ट ढाबा स्टाईल. ती कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. यासाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घ्यायचे आहे. तुम्ही इथे तुपाचाही वापर करू शकता. तेल गरम झाले की यामध्ये आपण काही खडे मसाले टाकून घेऊ. या मसाल्यांमध्ये मी 1 हिरवी वेलची, 2 लवंग आणि तमालपत्र टाकून ते व्यवस्थित परतवून घेतलेले आहेत. आता यामध्ये 5-6 लसूण बारीक कापून ते लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत. लसूण थोडा लालसर झाला की यामध्ये मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत. हा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचा आहे. 5-6 मिनिटांनी आपला कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता यामध्ये मी 2 टोमॅटोची प्युरी टाकून घेणार आहे. प्युरी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. ही प्युरी आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायची आहे. टोमॅटोची प्युरी छान शिजण्यासाठी मी 5 मिनिटं झाकण मारून शिजवून घेतलेले आहे. आता आपल्या टोमॅटो प्युरीला छान तेल सुटलेले आहे. यात आता मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा धने पावडर ॲड करून घेत आहे. हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. मसाला छान परतून झाला की यामध्ये 1 कप वाटाणे घ्यायचे आहेत. वाटाणे यामध्ये 1-2 मिनिटभर व्यवस्थित मिक्स करून छान परतवून घ्यायचे आहेत. इथे मी 1 मेथीची जुडी स्वच्छ करून बारीक कापून घेतलेली आहे. ही यामध्ये मी ॲड करणार आहे. याला आता छान असं मिक्स करून घ्यायचं. 5-1 मिनिट व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचे आहे. शेवटी यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचे आहे. आता यामध्ये मी मेथी आणि मटार शिजण्यासाठी 1 ग्लासभर गरम पाणी घालणार आहे. छान 5 मिनिट झाकण ठेवून ही भाजी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. शेवटी यामध्ये मी 1 कप मलाई ॲड करणार आहे. ही बाजारातून आणलेली फ्रेश क्रीम आहे. या जागी तुम्ही घरचीही क्रीम वापरली तरी चालेल. क्रीम ॲड केली की गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि क्रीम व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. शेवटी ही बारीक गॅसवर 5-1 मिनिट ठेवायचे आहे आणि आपले मेथी मलाई मटर रेडी झालेले आहे. या पद्धतीने ही भाजी केल्यास खूप टेस्टी होते. अगदी ढाबा स्टाईल बनते. चला तर मग आपण ही भाजी सर्व्ह करून घेऊया. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे माहीत आहे ना? रोहिणी स्पेशल रेसिपीला सबस्क्राईब करायचं आहे. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. थँक्यू.